सो हा पहिला माझा शो आहे की ज्यात सगळ्या सगळं होतंय. मेहंदी पद्धतशीर, हळद, मेहंदी, संगीत. विलन करण्याची मजा आहे ना, म्हणजे मला हे जे वाक्य आहे ना, हे मला समोरचे लोक सांगायचे, का तू छान करतेस. जशी मी आता हळूहळू मोठी होत चालले, दर 6-6, 7-7 महिन्यांनी म्हणजे असे खूप विचार बदलत असतात. माझ्या मुलांकडनं तशा फार अपेक्षा नाही आहेत. आता जेव्हा एखादी मुलगी जेव्हा इंडिपेंडेंट असते, तिला फक्त आपल्या पार्टनरचा टाइम हवा असतो. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहे. ऐश्वर्याचा संगीत सोहळा आहे आणि ऐश्वर्या माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, खूप छान, सुंदर, खूप गोड दिसतेस आणि जसं म्हटल्याप्रमाणेच खूप छान तुला कॉस्ट्युम दिलेला आहे. लुकबद्दल काय सांगशील? अरे लुक तर अमेझिंगच आहेत, म्हणजे सगळेच. इवन हळदीचं, मेहंदी, संगीत, म्हणजे आता हा संगीतचं आहे. कमाल आहेत सगळे लुक्स. म्हणजे कसं होतं ना की सुरुवातीच्या म्हणजे आधीच्या ज्या मी सिरियल्स केल्या आहेत त्यात असं व्हायचं की लग्न झालेलं आहे किंवा होत नाही, असं असायचं. सो हा पहिला माझा शो आहे की ज्यात सगळ्या सगळं होतंय. मेहंदी पद्धतशीर, हळद, मेहंदी, संगीत, लग्न पद्धतशीर सगळं होतं. एक टिपिकल आपल्या घरात जसं होतं ना तसं. सो मी खूप एन्जॉय करते. सो याआधी तू इमॅजिन केलं असशील ना की सिरियलमध्ये माझं असं लग्न होईल प्रॉपर, आणि आता तसं होतंय? हो, मी जेव्हाही बघायचे ना की असं छान गाणं लागतंय किंवा छान एक असं असतं ना की हिरोईन आपल्या हिरोला असं इमॅजिन करते आणि त्यांचं चाललंय, मला असं व्हायचं की यार काश ही मैंने किया होता, मैं इससे ज्यादा अच्छा करते, असं जे व्हायचं ना. आणि ते इतक्या वर्षांचं असं ते साचलेलं, ते असं जे मी मॅनिफेस्ट केलं होतं ते आता असं समोर आल्यासारखं ती फिलिंग आहे. पण आता इथे हिरोईन वेगळी दाखवली आहे, डॅम्बिस दाखवली आहे हिरोईन, म्हणजे ती काबीज करून घेते तिचं प्रेम. याबद्दल काय सांगशील? आता हिरोईन आपली आहे रेश्मा, है ना. मी डॅम्बिस विलन आहे या. हो, आता माझं असं झालं ना, मला ना आधी असं वाटायचं की अरे ना यार, मला लीड करायचं, मला हिरोईन करायचं, पण आत्ता मला ना हळूहळू कळून चुकलंय की नाही, विलन करण्याची मजा आहे ना. म्हणजे मला हे जे वाक्य आहे ना, हे मला समोरचे लोक सांगायचे, का तू छान करतेस. नाही यार, करायचं आहे यार मला. सो आत्ता मी स्वतःला समजते की नाही, यात मजा आहे. त्यामुळे अरे पॅशनेट लवर आहे ती, त्यामुळे तो काबीज मतलब. बरं, आता संगीत सोहळा प्रतीक्षा किती एन्जॉय करते? म्हणजे डान्स आम्ही जर बघितलं त्यात ती एन्जॉय नाही करू शकत आहे, पण प्रतीक्षा किती एन्जॉय करते? अगं खूप एन्जॉय करते मी. गाणं लागलं की ते कुणाचंही गाणं असं मी नाचत सुटते. मग मला नंतर रिअलाइज होतं की अरे बापरे, आपल्याला खूप घाम येतो, मग हेअर, मेकअप, कपडे सगळे नीट, पण मी एन्जॉय करते. खूप धमाल. पण नाहीये तुला ऐश्वर्या म्हणून? म्हणजे ते काय ना काहीतरी गोष्टी सुरू आहेत ना सायमल्टेनियसली, बरेचसे ट्विस्ट आहे, ते तुला कळेलच पुढे. सो ते असं आहे की ते सौमित्र तिथे नसल्यामुळे ती नाखुश आहे, पण मग मध्येच येतो मेरा सपनों का राजकुमार, असं सगळं, आणि त्यात ती मध्ये छान एन्जॉय करते. सौमित्रला तू किडनॅप केलंयस, पण मग आता लग्न लागण्याच्या वेळेस तरी तू त्याला घेऊन येणार आहेस का? अगं मग मी त्यासाठीच त्याला किडनॅप केलंय, मी ऑफकोर्स त्याला घेऊन येणार ना. असं काय करतेस तू? बरं, आता हातावरची मेहंदी रंगली आहे, ती सारंगच्या नावाची आहे की सौमित्र? म्हणजे कोणाचं प्रेम आहे ना? तुम्हाला सांगण्यासाठी सारंग आहे सौमित्रच्या नावाची, आणि ही जी डिझाईन दिसते ही सौमित्रनेच काढलेली आहे. अच्छा, हो, छान आहे ना. हो, सौमित्र म्हणजे सीन मध्ये नाही, खरोखर काढली ती. सो अच्छा मेहंदी आर्टिस्ट आहे. हा सगळा लुक बघता प्रतीक्षाची लगीनघाई कधी सुरू होणार आहे, किंवा तिच्या स्वप्नातला राजकुमार आम्हाला कधी पाहायला मिळणार? यार सिरियसली, म्हणजे तुम्ही लोक ठरवून येता का यार? मी जवळजवळ 3-4 वेळा बोलले, ढेपेवाड्यात पण हेच झालं होतं. आता म्हणजे प्रतीक्षा का स्वयंवर असा एक वेगळं असं काहीतरी सुरू होईल, एक एपिसोड. अजून असं काही सपनों का राजकुमार वगैरे असं काही मला भेटलेलं नाही आहे. सो लेट्स सी, डिवाइन टाइम के हिसाब से जो होता है वो देखते. पण कसा असावा? म्हणजे त्या ऐश्वर्याचं ठरलंय की असा मला मुलगा हवा, आणि तो सौमित्र आहे, पण प्रतीक्षाला कसा हवा? माझ्या मुलांकडनं तशा फार अपेक्षा नाही आहेत. आता जेव्हा एखादी मुलगी जेव्हा इंडिपेंडेंट असते, तिला फक्त आपल्या पार्टनरचा टाइम हवा असतो. सो मी कमवते, माझ्या छान जबाबदाऱ्या ज्या मी पार पाडते. तुझ्याकडून काय? तुझा वेळ हवाय. एक्सपेन्सिव्ह गोष्टी मी माझ्यासाठी घेऊ शकते, तेवढी मी आहे कॅपेबल. सो येस, टाइम द्यावा,
त्यानंतर इमोशनल अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे आणि अटेंटिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि पॅम्परिंग केलं पाहिजे खूप. हां, ते खूप केलं पाहिजे आणि कितीही कितीही एकत्र आल्यानंतर तुमचं वय वाढो किंवा काय हो, एकमेकांमधलं जे इनर चाइल्ड आहे ते आपण एकमेकांनी ते मरू देऊ नये किंवा त्याला मोठं होऊ देऊ नये. शॉपिंगला नेलं पाहिजे. नाही, असं काही नाही आहे अगं माझं. मी माझं अगं मी फार असं फार क्वचित, म्हणजे असं मला शॉक नाही आहे की हां बाबा आता काहीतरी घ्यायचंय म्हणून, पण असं काही ब्रँड किंवा तर जायचंच आहे शॉपिंगला असं काही नाही. बरं, हा लग्न सोहळा आई बाबा जेव्हा बघतात, म्हणजे आता प्रॉपर तुझं लग्न सोहळा होतोय आणि आई बाबा बघतात, तेव्हा काही रिॲक्शन आहे आई बाबांची? हो, असतं ग. आता माझी मॉम ना ती दिल्लीची ना, तिकडची पंजाबी. सो तिचं म्हणजे मेरी गुड्डी, तर मला गुड्डी म्हणतात. हो मेरी गुड्डी कैसी दिख रही है, तू भी ना शादी में ऐसा ही लेगी, तू भी शादी में ना ऐसा ही पहन. सो ते घरी सुरू होतं. पण आई बाबा आहेत ग, त्यांना असं आपल्या मुलाला असं छान बघून त्यांना खूप छान वाटतं. आता तू म्हणालीस की पंजाबी आहे, म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी वेगळी आहे का? हो, गरबा खेळता खेळता त्यांचं हो, मला असं आणि ना काय व्हायचं की माझी आजी आहे ना, यांनी एकतर पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांचं वय पण फार कमी होतं, तसं तेवढे ते थोडी मॅच्युअर नव्हते. आणि मी माझ्या आजी आजोबांकडे असायचं. तर ना आजी म्हणाली होती, तुझ्या आई बापाने पळून जाऊन लग्न केलं, मालवणी भाषेमध्ये पळून जाऊन लग्न केलं. तर ना मला मी असं इमॅजिन करायचं की पळता पळता असा हार घातला, देन गरबा खेळता खेळता प्रेम, तर असं तर मला असे व्हिज्युअल यायचे डोळ्यासमोर. सो म्हणजे त्यांचं पण लव्ह मॅरेज. सो माझ्या पण मागे लागत असतात की देख ले कोई, कर ले कोई. कोणी नाही बोलणार, कुठलेच आई वडील बोलणार नाही. माझे मम्मी पप्पा फुल सॉर्टेड आहेत. तू लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज? हे बघ, वेळेत जर का मुलगा मिळाला तर लव्ह मॅरेज, आला जर का मेरा सपनों का राजकुमार, बघू आता ते काय कसा साचा बनून पाठवतायत ते. आता मी तुला सांगितलंय की माझ्या काय अपेक्षा आहेत त्या. तर आता बघूया ते पाठवतायत का. नाहीच तर मी सिंगल राहणं प्रिफर करेन. हो यार, जाम काय माहिती मला असं जसजशी मी आता हळूहळू मोठी होत चालले, दर 6-6, 7-7 महिन्यांनी म्हणजे असे खूप विचार बदलत असतात अगं की काय होऊ शकतं काय. बघूया. पंजाबी लँग्वेज येते? नाही अजिबात. एखाद दोन शब्द? काहीच नाही. काहीच नाही. कारण अगं मी लहानपणापासून गावी होते ना कोकणात, त्यामुळे मालवणी माका तुका, कारण मी गावीच होते ना, त्यामुळे ती येते लँग्वेज, बाकी नाही. जर आता प्रेक्षकांना कोकणी भाषेत म्हणजे मालवणी भाषेत जर काही सांगायचं असेल तर काय सांगशील? ऐश्वर्या म्हणून तुला खूप कमेंट्स येत असतील, जर आता इथून तुला उत्तर द्यायचंय पण कोकणी भाषेत. अरे यार, तू मला असं खूप नर्वस करते. माका माहिती आहे तुमचा माझ्यावर लय प्रेम. मी तुमच्या लाडक्या हिरो आणि हिरोईनीक त्रास देतय सतत, त्यांका नाही ता बोलतय, पण तरी सुद्धा तुमचा माझ्यावरतीचा प्रेम आता माका दिसता. तर असाच माझ्यावरती प्रेम करत राहा आणि माझी जी सिरियल असा घरोघरी मातीच्या चुली ती बघत राहा 7:30 वाजता, तुमका माहितीच आहे. खूप गोड बोललीस तू, म्हणजे हे ऐकायला मला खूप छान वाटलं. सो खूप सुंदर दिसतीयस आणि लग्नाचा इंटरव्ह्यू पण आपला नक्कीच होईल. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.